नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण लेस वर्क आणि आपल्या सुईद्वारे आपल्याला मोती लावून म्हणजे आरी वर्कमध्येच आहे ते थोडं थोडं मोडलं जातं. तर आपल्याला ही डिझाईन करायची आहे. तर हे बघा, मी 1-1 इंचावर अंतर घेतलेलं आहे. 1 इंचाचा स्केलनी अंतर घेऊन आणि सरळ तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या आहे संपूर्ण रेषा आपण मारून घेणार आहोत. परत आपल्याला अशा पद्धतीने ह्या रेषा मारायच्या आहे. तोच अंतर ठेवायचा आहे. त्याच पद्धतीने ह्या ज्या रेषा आहे मी दुसऱ्या साईडनी पण ज्या आहे तिरक्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. तर काय करायचं आहे, आपल्या जो ही बघा ही लेस ठेवलेली आहे, मी ही लेसचा यूज करायचा आहे. आणि जे ब्लाऊज साडीचा जो रंग आहे तो आहे मोरपंखी कलर. तर ब्लाऊज आहे रेड रंगाचा. तर जे मी मोरपंखी कलर आहे तर त्या मोरपंखी कलरवर मी रेड लेस वापरलेली आहे. हे बघा, या पद्धतीने जे आहे ती लेस टाकून घेणार आहे मी संपूर्ण. ह्याच्या लेसने आपल्याला म्हणजे लेस वर्क पण आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला मोती अटॅच करून घ्यायचे आहे. तर घर बसल्यासुद्धा आपण आरी वर्क म्हणजे ब्लाऊज जो शिवू शकतो. फक्त आपल्याला इच्छा पाहिजे. इच्छा असली तर आपण सगळं काही करू शकतो.
आपले जे आहे लेस टाकून झालेली आहे. आता आपण कडेकडेने लेस टाकणार आहोत आणि हा जो पॅच आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. तर हा जो पॅच आहे जो आपण ब्लाऊज डिझाईन घेतलेली आहे, तर त्या डिझाईनवर आपल्याला हा जो पॅच आहे तो अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर ह्या पद्धतीने जो आहे मी पॅच अटॅच करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला पॅच झालेला आहे, लेस वर्क झालेला आहे. आता आपल्याला जो मोती आहे तो अटॅच करायचा आहे. म्हणजे हे जो आहे आपला ब्लाऊज थोडासा आरी वर्कमध्ये मोडला जातो. तर हे जे बघा हा रेड कलरची मोती आहे, मी मोरपंखी पॅचमध्ये बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला मोती लावून घ्यायचा आहे. तर खूप सोपी पद्धत आहे ही, खूप काही अवघड नाही आहे आणि सहजासहज कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा आपण प्रत्येक बॉक्समध्ये मोती अटॅच करून घेतलेला आहे. तर किती छान वाटतंय आणि एकदम असं भरदार दिसतोय आणि ब्लाऊज जो आहे पूर्ण आरी वर्क केल्यावानी वाटतोय आणि खूपच सोबर आणि छान वाटतंय. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा. ज्या पण नवीन मैत्रिणींना आरी वर्क करता येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने वाटतं आणि ब्लाऊजही आपला पटकन होतो. तर हा जो ब्लाऊज आहे तुम्हाला म्हणजे ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तुमच्या इथे किती असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण काय करणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे मी गोल म्हणजे गोल बटन जे असतात पोटली बटन ते तयार करून घेणार आहे मी. तर पोटली बटन तयार करण्यासाठी माझ्याजवळ आहे ना तो असंच साड्यांमधून जो कापूस निघतो स्पंज निघतो तो नव्हता. तर मी काय केलेलं आहे तर मोतीचा यूज केलेला आहे. तर मोठे मोती होते तर त्या मोतीच्या साहाय्याने मी पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे. तर आपले जे पोटली बटन आहे ते संपूर्ण तयार झालेले आहेत.
आपल्याला जे ब्लाऊजच्या कडेकडेने जे आहे आपल्याला पोटली बटन लावायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा जो आहे मी बटन तयार करून घेते. आपले जे आहे पोटली बटन तयार झालेले आहे आणि मी ह्या पद्धतीने बटन जे आहे अटॅच करून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक साईडला 3 लावायचे आहेत आणि एक साईडने आपल्याला 2 लावायचे आहेत. आणि मग आपल्याला ह्याच्यावरून मोरपंखी कलरची जी लेस आहे ती लेस आपल्याला कडेकडेने लावून. आता आपल्याला ह्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे. मार्किंग करून घ्यायचे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला जे पोटली बटन तयार केलेले आहेत ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला मोरपंखी कलरची जी लेस आहे दोन्ही साईडनी टाकून घ्यायची आहे. तर लेस टाकल्यानंतर ह्याच्या ब्लाऊजचा जो लुक आहे तो एकदम छान आणि दिसायला एकदम ॲक्टिव्ह दिसणार आहे. तर तुम्ही पाहू शकता लेस टाकल्यानंतर हा ब्लाऊज जो आहे कसा दिसतो. संपूर्ण आपल्या ब्लाऊजला जे आहे आपली लेस टाकून झालेली आहे. तर तुम्हाला ह्याच्या ब्लाऊजचा गळा आहे तो कसा वाटला आणि हे जे पॅच आहे, हे जी लेस वर्क आहे आणि आपण जो मोती टाकून जे आरी वर्क तयार केलेलं आहे, हे पण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब
करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुमच्याकडे ह्या ब्लाऊजची शिलाई किती असते. आमच्याकडे तर ह्या ब्लाऊजची शिलाई 250 रुपयेच असते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.